आता शेतीविषयक बातमीकडे वळणार आहोत। कापूस, सोयाबीन, तेलबिया या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता होतोय। MAIDCचे माजी उपमहाव्यवस्थापक आनंद उपलेंचवारांचा हा आरोप आहे। संपूर्ण योजनेची CBI किंवा ईडीकडनं तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडेंसह कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या अडचणी त्यामुळे आता वाढण्याची शक्यता आहे। तर या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ आपल्यासोबत आहेत। रजत, कृषी विभागातला आणखीन एक घोटाळा आणि त्याचबरोबर आणखीन काही प्रश्न समोर येत आहेत, अधिक काय माहिती आहे रजत? नक्कीच ही जी संपूर्ण योजना आहे, या योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होतच होते। मात्र आता या योजनेची अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, ज्या महामंडळाची प्रमुख भूमिका होती, त्या महामंडळाचे माजी उपमहाव्यवस्थापक दर्जाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या संपूर्ण योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याकडे बोट दाखवत आहे आणि संपूर्ण योजनेच्या ईडी किंवा CBI सारख्या यंत्रणांमार्फत चौकशीची मागणी करत आहे। त्यामुळे जे भ्रष्टाचाराचे आरोप होत होते त्याचा गांभीर्य जो आहे तो वाढलेला आहे। खरं पाहिलं तर या योजनेमध्ये अनेक पातळ्यांवर उल्लंघन झालेलं आहे। मुळात पहिला उल्लंघन म्हणजे ही जी मूळ योजना होती ती कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठीची होती, म्हणजेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण द्यायचे होते। मात्र जेव्हा धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले तेव्हा या योजनेच्या मूळ उद्दिष्टामध्ये बदल करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू जे आहेत ते पुरवल्या जातील अशा पद्धतीचा समावेश करण्यात आला। त्यामुळे हा या योजनेच्या मूळ उद्दिष्टाप्रमाणे एक वेगळा निर्णय होता, त्यामुळे हा पहिला उल्लंघन होता। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुळातच 2017 पासून DBT स्वीकारण्यात आलेला आहे आणि DBT असताना 4 वस्तू जे आहेत ते कृषी विभागाने शेतकऱ्यांना थेट पुरवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे त्या DBT च्या मूळ धोरणाचाही हा उल्लंघन होता। त्याच्यानंतर या योजनेमध्ये जरी बदल केले तरी जे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर होते ते 1500 रुपये प्रति पंप अशा दराने खरेदी करण्याचं ठरलेलं होतं आणि त्यासाठी 81 कोटी रुपयांची तरतूद केली होती। मात्र जेव्हा प्रत्यक्षात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने ते कृषी पंप शेतकऱ्यांना पुरवले तेव्हा त्याचा जो दर आहे तो 3426 रुपये लावण्यात आला। म्हणजे जे 1500 रुपयाचा दर ठरवण्यात आलेला होता त्याच्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त रकमेचे पंप खरेदी करण्यात आले आणि ते शेतकऱ्यांना पुरवण्यात आले। हे महागाचे पंप पुरवले, त्यामुळे जे ठरवलेले शेतकरी होते ज्यांना या सगळ्या योजनेचा लाभ द्यायचा होता त्याच्यापेक्षा अगदी 40% शेतकऱ्यांना लाभ देता आला। म्हणून त्या योजनेमध्ये पुन्हा 104 कोटीची एक नवीन तरतूद करण्यात आली आणि पुन्हा महागाचे पंप जे आहेत ते शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी सरकारकडून कृषी विभागाला 104 कोटी रुपये मिळाले। त्यामुळे आधीचे 81 कोटी रुपये आणि नंतर मिळालेले 104 कोटी रुपये यामध्ये महागाचे जे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयर आहेत जे ते शेतकऱ्यांना पुरवण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे। खरं पाहिलं तर तेव्हाचे जे तत्कालीन कृषी आयुक्त होते डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या संपूर्ण खरेदी संदर्भात आक्षेप नोंदवलेला होता। त्यांनी सांगितलं होतं की DBT योजनेचा हा उल्लंघन होत आहे आणि सोबतच समोर ऑडिटमध्ये या संदर्भात अडचणी येऊ शकतात। मात्र त्यांनी 2 वेळेला सावध केल्यानंतरही कृषी विभागाने ही खरेदी जी आहे, महागाची जी खरेदी आहे ती थांबवली नाही। त्यामुळे आता जेव्हा कोर्टामध्ये या संदर्भातले याचिका झालेल्या आहे आणि महामंडळाचेच माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत तर नक्कीच या संपूर्ण योजनेची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झालेली आहे। धन्यवाद रजत या माहितीबद्दल। दरम्यान हार्वेस्टिंगचा घोटाळा झाल्याचा कृषी मंत्र्यांनी मान्य केलंय। या संदर्भात सगळी माहिती केंद्राला देणार असल्याचं सुप्रिया सुळेंनीही सांगितलंय। हार्वेस्टर्समध्ये घोटाळा झालेला आहे हे मी म्हणत नाही, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलंय जेव्हा आरोप झाले, आमच्याकडून जे आरोप झाले। कारण का त्याच्यात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात शेकडो असे शेतकरी आहेत ज्यांनी 8 लाख रुपये दिलेले आहेत ही सबसिडी घेण्यासाठी। एकतर DBT डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट असताना ते वळवून हा कॅश ट्रान्झॅक्शन करण्याचा निर्णय सरकारने का घेतला? केंद्र सरकार सातत्याने म्हणत असतं की आम्ही झिरो लिकेजवर आमचं सरकार काम करतं। जर झिरो लिकेजवर हे सरकार काम करत असेल तर डायरेक्ट बेनिफिट रिव्हर्स करण्यात का आलं हे आपल्याला कळलं पाहिजे। कारण का केंद्र सरकारचा नियम कायदा आहे, मग राज्यांनी तो बदलला कसा? राज्यांनी परवानगी घेतली होती का केंद्र सरकारची? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।